स्मितगंध या चॅनलवर आपले स्वागत आहे. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आज एक भयकथा मी तुम्हाला ऐकवणार आहे. अमावस्येची रात्र आणि कधीही न संपणारा भयाचा अनुभव तुम्हाला मिळणार आहे. कथेचं नाव आहे एक रात्र मंतरलेली. नमस्कार, मी लेखिका स्मिता लाड धारवाडकर. कथेचं नाव आहे मंतरलेली एक रात्र. रात्रीचा 1 वाजला होता. गाडी श्रीपूर स्टेशनच्या फलाटाला लागली तेव्हा बाहेर पावसाचे धुमशान चालू होते. आषाढातला पाऊस म्हणजे आडवा तिडवा झोडपणारा. छत्रीला या पावसाने दाद दिली नसती हे नक्की. एवढ्या रात्री या छोट्याशा गावात उतरणारा मी आणि एक बाई होती. मी त्या बाईकडे बघून चकित झालो. एवढ्या रात्री ही बाई एकटी? हिला स्टेशनवर घ्यायला कोणीही आले नाही. असेल गावातली, रोजची सवय असेल तिला, असा विचार करून मी फलाटावरून चालायला लागलो. संपूर्ण फलाटावर मी एकटा होतो. मी चालताना माझ्याच बुटांचा टॉक टॉक आवाज एको झाल्यासारखा मला येत होता. मागे कोणी नाही ना असा विचार करून मी 2दा मागे बघितलं. सगळा शुकशुकाट. लांबवर फलाट संपताना एक स्टेशन मास्टरची खोली दिसत होती. तिथे मिणमिणता दिवा दिसत होता. तेवढीच काय ती जाग. चालत असताना मला सतत जाणवत होतं की कोणीतरी माझ्या मागे आहे. मागे बघावं तर चिटपाखर नाही. कुठली तरी अदृश्य शक्ती मागे असावी असा सतत भास मला होत होता. आता बाहेर पडल्यावर डाक बंगल्यावर कसं जायचं याची मला चिंता लागून राहिली होती. खरं तर श्रीपूर हे स्टेशन रात्री 10 वाजता येतं, पण पावसाने रुळावर बरेच पाणी झाल्याने गाडी 3 तास उशिराने धावत होती. बाहेर पडण्यासाठी एक छोटासा दरवाजा होता. तिथे पोहोचलो तर काळोख गुडूप अंधार. ना बैलगाडी ना टांगा. छत्री उघडण्याचं धाडस माझं झालं नाही. पावसाने आणखीनच रूप धारण केलं. पहाटेपर्यंत इथेच उभं राहावं असा विचार करत पाऊस कधी थांबतो याची मी वाट बघत राहिलो. डोक्यात असंख्य विचारांनी गर्दी केली होती. मी एक सरकारी ऑफिसर होतो. पुण्यात घर, बायको, मुलगा आणि म्हातारी आई. कुठून पैशांचा मोह झाला आणि मला नोकरीत भ्रष्टाचार करायची दुर्बुद्धी झाली. नोकरीवरून काढण्याची वेळ आली आणि त्याच वेळी देवासारखी काही जिवलग मित्रमंडळी मदतीला धावून आले. बऱ्याच खटपटी लटपटीनंतर नोकरी वाचली, पण शिक्षा म्हणून या आडगावात 1 वर्षासाठी माझी बदली करण्यात आली. शिक्षा असल्याने मला स्टेशनवर गाडी घेऊन कोणी घ्यायला येण्याची तीळमात्रही शक्यता नव्हती. डाक बंगल्यावर मला एकट्यालाच जावं लागणार होतं. घरून निघताना बायकोच्या आणि आईच्या डोळ्यातलं पाणी आठवून मन आणखीनच उदास झालं. 10 ते 15 मिनिटे मी माझ्याच विचारात मग्न होतो. पोटात भुकेने कावळे कोकलायला लागले होते. प्रवासाने अंग आंबले होते. दूर दूरवर कोणाचीच हालचाल दिसत नव्हती. रात्री 1:30 वाजता या आडगावात कोण येणार तळमळायला. हवेतला गारवा भयानक वाढला होता. चहा नाही तर नाही, पण एखादी सिगारेट ओढावी म्हणून मी खिशातून सिगारेटचे पाकिट काढून लायटरने ती पेटवायचा प्रयत्न करत होतो. वारं सुटल्याने सिगारेट पेटत नव्हती. मी थोडा माझ्याच हाताचा आडोसा करत लायटरने सिगारेट पेटवली आणि वळून बघतो तर समोर एक टांगा उभा. माझ्या डोळ्यावर माझा अजिबात विश्वास बसेना, कारण क्षणभरापूर्वी इथे शुकशुकाट होता. हा टांगेवाला आला तरी कुठून? जास्त विचार न करता मी टांग्यात बसलो. टांगेवाल्याने घोंगडं पांघरलं होतं. काहीही न बोलता त्याने टांगा चालू केला. डाक बंगला एवढेच बोलून मी जरा मागे रेलून बसलो. टांगा थोडा पुढे गेल्यावर टांगेवाल्याशी थोडं बोलून इथली माहिती काढून घेऊ असा विचार केला
आणि थोडे पुढे होत त्याला विचारले, तुम्ही इथलेच का? उत्तर नाही, आवाज नाही. मी अजून थोडा पुढे झालो आणि बघितलं तर टांग्याला घोडा नाही आणि टांगेवालाही नाही. गाडी फक्त धावत होती. मला दरदरून घाम फुटला. गाडी थांबवणार तरी कशी? आणि या आड रस्त्याला गाडी थांबवून मी जाणार तरी कुठे? सगळीकडे सामसूम, फक्त घोड्यांच्या टापांचा आवाज. मला काय झालं माहीत नाही, पण गाडी थांबली आणि समोर डाकबंगला. काळोखात बुडालेला बंगला बघून खाली उतरण्याचे धाडस माझ्याने होईना. माझ्या तोंडातून खरं तर शब्दच फुटेना. मला हिप्नोटाईज झाल्यासारखे खाली उतरलो. बंगल्याच्या दाराकडे आलो तर त्याला भलं मोठं टाळं होतं. बॅग खाली ठेवून मागे बघितलं तर टांगेवाला उभा आणि गाडीला घोडा. टांगेवाला माझ्याकडे बघून हसला. आलास? ये माझ्या घरात. अचानक बंगल्याचं दार उघडलं गेलं. मी त्या बंगल्याच्या दिशेने आत गेलो. आतलं दृश्य बघून मी चक्कर येऊन खाली कोसळायचा बाकी होतो. आतल्या खोलीत एका बाईचा खून झाला होता. ती बाई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिच्या छातीत कोणीतरी सुरा खोपसला होता. मला माझ्याबरोबर फलाटावर उतरणारी बाई आठवली, का त्या बाईची साडी आणि या बाईची साडी सारखीच होती. तेव्हा मी त्या बाईला नीट बघितलेही नव्हते. ती बाई एका क्षणात अदृश्य झाली होती. ते दृश्य बघून माझे हातपाय लटपटायला लागले. या गावात आल्यापासून हे काय चाललंय माझ्याबरोबर? ही बाई कोण? हिचा खून कोणी कशासाठी केला असेल? तो सुद्धा या डाकबंगल्यातच का? हिचा संबंध काय? मला कोणीतरी या प्रकरणात उगाचच गोवायचा प्रयत्न तर करत नसेल ना? अशा अनेक प्रश्नांचा भुंगा माझ्या डोक्यात फिरायला लागला. तो टांगेवाला मला म्हणाला, ये माझ्या घरात. याचा अर्थ काय? हा डाकबंगला त्याचा आहे? मी क्षणाचाही विलंब न लावता बाहेर आलो. बाहेर कोणीही नव्हतं. ना टांगा ना टांगेवाला. काळोख गुडूप अंधार. आता पावसाचा जोर कमी झाला होता. मी बंगल्याच्या बाहेर आलो आणि तसाच वाट फुटेल तसा चालत राहिलो. माझे पाय वेडेवाकडे पडत होते. माझ्या शरीरातली शक्ती संपली होती. समोरून एक गावकरी येताना दिसला. त्याच्या हातात कंदील होता. त्या कंदिलाचा उजेड आजूबाजूला पडल्यावर माझ्या जीवात जीव थोडाला. मी तो माणूस जवळ येताच बोलण्यासाठी तोंड उघडला तर तोच आधी बोलला, तुम्ही सरकारी अधिकारी ना? आता चकित व्हायची वेळ माझ्यावर आली. हो, तुम्ही मला ओळखता का? साहेबांनी तुम्ही आलात की डाकबंगला उघडून द्यायला सांगितला होता. मला उशीर झाला कारण माझी बायको आत्ताच पुण्याहून घरी आली. बहुधा ती तुमच्याच ट्रेनमध्ये होती. माझी मुलं लहान आहेत. त्यांना मी एकटं ठेवू शकत नव्हतो. तो बोलायचा थांबला. डाकबंगल्यात नको, मी घाईघाईने बोललो. का? त्याचा भाबडा प्रश्न. तिथे एका बाईचा खून झालाय. काय? तो जोरात किंचाळला आणि कंदील घेऊन सुसाट धावत सुटला. आता माझ्या पायातली शक्तीच गेली. एक पाऊलही मला चालवेना. एक उंच दगड बघून मी त्या दगडावर टेकलो. बॅगेतली पाण्याची बाटली काढून एक घोट पाण्याचा घेतला. पाणी घशात गेल्यावर थोडं बरं वाटलं. मगाशी आलेला माणूस जो धावत गेला तो परत आलाच नव्हता. आता परत डाकबंगल्यावर जाण्याचं धाडस माझं होत नव्हतं. मिळेल त्या गाडीने परत पुढं गाठावं असा विचार करून उठलो. आता नोकरी गेली तरी चालेल, पण आता बस झालं. आता शिरपूर गावाला रामराम. 4 पावलं चाललो नसेल तर पोलिसांच्या गाडीचा आवाज आला. बहुतेक पोलीस आले. तो माणूस बहुतेक पोलिसांना बोलवायला गेला होता. आता पोलिसांची उलट तपासणी आणि नको नको ते प्रश्न. इथून सटकाव असा विचार करून आड रस्त्याला गेलो. मी आड रस्त्याला जायला आणि समोरून एक पोलीस दत्त म्हणून माझ्यासमोर उभा राहिला. एक गाठ. तुम्ही कोण? कुठे जाताय? म्हणत त्याने मला अडवले. मी इथला सरकारी अधिकारी आहे, मी शांतपणे बोललो. या आड रस्त्याने कुठे चाललात? पुढे सगळं माळरान आहे, मागे वा.
मी परत मागे जाऊन कच्च्या रस्त्याला लागलो. हे गाव म्हणजे सगळी मिळून 1000-1200 घरांची वस्ती. एक छोटीशी पोलीस चौकी. सोमवारी गावचा बाजार भरायचा. इथे एखादा खून होऊ शकतो यावर कोणीच विश्वास ठेवला नसता. पण मी स्वतः या डोळ्याने एका बाईला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहिलं होतं. आता चांगलंच उजाडलं होतं. डाक बंगल्यावर थोडी गर्दीही झाली होती. पोलीस तिथे पोहोचले असणार. मी गेट उघडून आत गेलो तर माझाच माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. डाक बंगला व्यवस्थित स्वच्छ होता. आसपास चितपाखरूही नव्हते. कुठलाही बाईचा खून झाला नव्हता. 2 खोल्यांचा डाक बंगला होता. पडीक आणि जुनाट. पोलिसांचे लक्ष माझ्याकडे गेले. ते माझ्याजवळ आले आणि त्यांनी विचारलं, तुम्हीच ना सरकारी अधिकारी? हो. तुम्हीच इथे खून झालेला बघितलात ना? कुठे आहे ती बाई? माहीत नाही. माहीत नाही? त्यांचा आवाज चढला. मी काल रात्री इथे एका बाईला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं बघितलं. विश्वास ठेवा माझ्या. मी पण जरा जोरातच बोललो. तुम्ही माझ्याबरोबर पोलीस चौकीत या. मी त्यांच्याबरोबर पोलीस चौकीत गेलो. तिथे जाताच पोलिसांनी मला ताब्यात घेतलं. मी खुर्चीत बसताच पोलीस इन्स्पेक्टरनी माझ्या कानाखाली सणसणीत वाजवलं. मी स्वप्नातून जागं व्हावं तसं आजूबाजूला पाहत उठलो. मी डाक बंगल्याच्या ओसरीवर पावसाच्या चिखलात पडलो होतो. काय झालं? मी इथे कसा? हे मला काहीही आठवत नव्हतं. बरंच उजाडलं होतं. गाव जागं झाल्याच्या सगळ्या खुणा जाणवत होत्या. मी उठून उभा राहिलो. माझे सगळे कपडे चिखलाने भरले होते. थोडा वेळ मी बाहेरच्या बाकड्यावर येऊन बसलो. मला प्रचंड थकवा वाटत होता. माझी पाण्याची बाटलीही रिकामी झाली होती. तेवढ्यात डाक बंगल्याचं दार उघडून एक गावकरी आत आला. तुम्ही सरकारी अधिकारी ना? त्याने मला विचारलं. हो. आपण? मी त्या ऑफिसमधला शिपाई. तुम्हाला ऑफिसमध्ये घेऊन जायला आलो. हे काय? तुमचे कपडे कसे मळले? त्याने माझ्याकडे चकित होत विचारले. मी थोडक्यात रात्रीचा सगळा प्रसंग त्याला सांगितला. मला भेटलेला टांगेवाला, बाईचा झालेला खून सगळं ऐकल्यावर तो म्हणाला, साहेब, याचा अर्थ तुम्हाला काल जो काही अनुभव आला ते खरं नसून भूत पिशाच्या तुमच्या मागे लागलं होतं. काल अमावस्येची रात्र होती. इथे बऱ्याच लोकांना असा अनुभव येतो. म्हणजे सांगतो. 10-1 वर्षापूर्वी इथे असाच तुमच्यासारखा सरकारी ऑफिसर कामासाठी आला. डाक बंगल्याची साफसफाई करायला एक राधा नावाची बाई सरकारी पगारावर होती. तिचा नवरा या गावात टांगा चालवून 4 पैसे मिळवायचा. साफसफाईबरोबर येणाऱ्या ऑफिसरचे चहा पाणी नाश्ता जेवण ती बाई बघायची. आलेला ऑफिसर जरा रंगेल होता. दारू मच्छी खाणारा पिणारा होता. रात्री इथे भयान शांतता असते. रात्री त्या ऑफिसरचे जेवण बनवून राधा घरी जायला निघाली. नशेत चूर असलेल्या त्या ऑफिसरची नियत बदलली. तो तिच्या तारुण्याचा फायदा घेण्यासाठी तिच्या अंगाशी लगट करायला लागला असावा. राधा आपल्या बचावासाठी जोरजोरात ओरडू लागली असेल. तुम्ही बघताच आहात ना साहेब, इथे किती शुकशुकाट आहे. राधाचा आवाज ऐकायला जवळपास कोणीही नव्हतं. ऑफिसरने आपले काम साधले आणि आपण पकडले जाऊ या भीतीने त्याने तिचा खून केला. एवढा उशीर झाला तरी राधा घरी का आली नाही हे बघायला तिचा नवरा डाक बंगल्यावर आला. समोरचे दृश्य बघतो तर काय, टांगेवाला चक्कर येऊन खाली पडला. सकाळी गावकरी जागे झाले. तो ऑफिसर पडून गेला होता. गावकऱ्यांनी टांगेवाल्याला शुद्धीवर आणले. सगळा प्रकार टांगेवाल्याने पोलिसांना सांगितला. त्या ऑफिसरला अटक झाली, पण टांगेवाल्याने घरी येताच गळफास लावून घेतला. त्या दोघांचाही आत्मा इथे फिरतो. या डाक बंगल्यात रात्री सहसा कोणीही गावकरी येत नाही. हा बंगला भूतबंगला म्हणून प्रसिद्ध आहे. तुम्हाला स्टेशनवरच राधाने पकडले. ती अज्ञात शक्ती तुम्हाला या बंगल्यावर घेऊन आली. तो बोलायचा थांबला. मला काहीही सुचत नव्हतं. आता इथे राहणं शक्य नाही. नोकरी गेली तर गेली. मी काहीही न बोलता स्टेशनचा रस्ता धरला. माझ्या आयुष्यातली ही मंतरलेली रात्र
मला विसरू म्हणता विसरता येत नव्हते. धन्यवाद.